प्रभाग क्रमांक 14. चाळीसगाव नगरपालिकेला 106 वर्षाची मोठी परंपरा लाभली आहे. उत्तर महाराष्ट्रातील मध्यवर्ती शहर असा भौगोलिक भवताल चाळीसगावला लाभला असून गत 3.5 वर्षात आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या दमदार व दूरदृष्टीच्या नेतृत्वाखाली हजारो कोटींची विकास कामे शहरात साकारली आहेत. यामुळे संपूर्ण शहराचा चेहरामोहरा बदलला आहे. बदल घडू शकतो हा विश्वास शहरवासियांमध्ये निर्माण झालाय तो यामुळे. विकासाची ही एक्सप्रेस प्रभाग क्रमांक 14 मध्येही पोहोचली आहे. स्मार्ट प्रभाग, स्मार्ट चाळीसगाव अशी ही जलद विकासाची जिवंत कहाणी आहे. प्रभागांमधील रस्ते, गटारी, पाणी पुरवठा अशा मूलभूत सुविधा मार्गी लागल्या आहेत. यापुढेही प्रभाग विकासाचे हे मिशन सुरूच राहणार आहे. प्रभाग क्रमांक 14 चाळीसगावच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि नागरी वैविध्याचे प्रतिनिधित्व करणारा हा प्रभाग आज ज्या स्वरूपात उभा आहे तो आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या संवेदनशील नेतृत्वाचा आणि नियोजनबद्ध विकास दृष्टीचा परिणाम आहे. दादांचे खास वैशिष्ट्य म्हणजे ते विकास केवळ रस्ते, गटारे किंवा भिंतीत पाहत नाहीत, तर ते नागरिकांचा सन्मान, सोय, सुरक्षितता आणि सामाजिक सौहार्द यातूनच विकासाचे अर्थ शोधतात. या दृष्टिकोनातूनच प्रभाग क्रमांक 14 मध्ये 5.31 कोटी रुपयांची कामे पूर्ण झालेली आहेत. 2.40 कोटी रुपयांची कामे प्रगतीपथावर असून एकूण 7.71 कोटी रुपयांचा निधी नागरिकांच्या सेवेसाठी वापरला जात आहे. या प्रभागातील सोनार फर्निचर ते इम्रान मेंबर यांच्या घरापर्यंतच्या रस्त्याची सुधारणा 50 लाख रुपये खर्चून हा मार्ग नव्या गुणवत्तेत साकार झाला आणि परिसरातील दैनंदिन वाहतुकीला सुरक्षित मार्ग मिळाला. दादांच्या विकासदृष्टीने प्रभागातील महत्वाचे मार्ग एकापाठोपाठ एक सुदृढ झाले. अजीज शेख ते फैजान स्टील भंडार, पुढे जमजम किराणा ते आरिफ मिर्झा टेलर पर्यंतचा रस्ता 95.01 लाख रुपये खर्चून डांबरीकरण करण्यात आला. महेश देशमुख यांच्या घरापासून नौरुद्दीन शेख ते तैमूर किराणा स्टोअर, मदिना डेअरी, नगरपालिका मंगल कार्यालयासमोरील नवेगाव क्षेत्रातील गट नंबर 27च्या खुल्या जागेला 20 लाख रुपये खर्चून वॉल कंपाऊंड बांधण्यात आले. पुढे सर्वे नंबर 43-1 येथे त्रिमूर्ती बेकरी शेजारील ओपन स्पेसवर 10 लाख रुपये निधी वापरून सभामंडप उभारण्यात आला. ही सुविधा अनेक सामाजिक कार्यक्रमांना नवा आधार देणारी ठरली. पीर सलीम कादरी नगरातील सर्वे नंबर 59-12 मधील इब्राहिम शेख यांच्या घरासमोरील ओपन स्पेस 10 लाख रुपये खर्चून सुशोभीकरणातून सुंदर आणि उपयुक्त बनवण्यात आली. या सर्व कामांमागे एकच ध्येय आहे: चाळीसगावचा प्रत्येक कोपरा सुशोभित, सुरक्षित, सुसंस्कृत आणि सुसज्ज व्हावा. आमदार मंगेशदादा यांच्यासाठी विकास हा फक्त प्रकल्प नसून प्रत्येक कुटुंबाच्या सुरक्षिततेचा, सोयींचा आणि अभिमानाचा प्रश्न आहे. चला तर मग आपल्या प्रभागाला विकासाच्या वाटेवर आणखी पुढे घेऊन जाण्यासाठी कटिबद्ध होऊया. स्वच्छ, सुंदर व द बेस्ट चाळीसगाव असा ध्यास असणाऱ्या भाजपच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ प्रतिभा मंगेश चव्हाण यांना, तसेच प्रभाग क्रमांक 14 मधून सर्वसाधारण पुरुष अ गटातून दीपक गुलाबराव देशमुख यांना व नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ब गटातून बाबा ठेकेदार यांच्या वहिनी रुबीना अमजद खान यांना कमळ या निशाणी समोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करावे ही नम्र विनंती. भाजपाला मत, विकासाला मत.